नमस्कार मंडळी, जय आई एकविरा. नवीन वर्षाची नवीन सुरुवात करूया मेकअपने. तुम्हालाही झटपट मेकअप शिकायचा आहे का 10 मिनिटात? मला खूप जणी बोलतात की सेल्फ मेकअप शिकवा, कसं करता तुम्ही, कसं करता. सो मी आज विचार केला की आज कामच तमाम करून टाकू, आज शिकवूनच टाकू. स्वतः खूप छान दिसावं, सुंदर दिसावं हे प्रत्येकालाच वाटतं, नाही का? छान दिसायला कोणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडतं. पण मेकअप प्रत्येकाला जमत नाही. प्रोडक्टनी पण करू शकतो आणि बिगिनरवाल्यांना स्पेशल त्यांच्यासाठी असेल हे सेल्फ मेकअप कसा करायचा 10 मिनिटात, म्हणजे जसं मी करते. सो मी तुम्हाला सांगेन. तुम्ही वेगवेगळ्या व्हिडिओज यूट्यूबला, इन्स्टाला बघितलेच असाल, मेकअपच्या वेगवेगळ्या बघितल्या असाल, पण नॉर्मली त्या सगळ्या सारख्याच असतात. पण मी त्याच्यामधूनच एक वेगळेपणा तुम्हाला सांगणार आहे, झटपट मेकअप आणि बिना फाउंडेशनचं. ओके, सो मी तुम्हाला जे मी यूज करते तेही दाखवणार आहे आणि तुम्हीही यूज करू शकता. कमी असं काही नाही आहे की ब्रँडच पाहिजेत. लोकल याच्यानी पण मेकअप छान होतो. क्वालिटी हवी असते पण लोकलनी पण छान होतो मेकअप. आणि 10 मिनिटात झटपट मेकअप करायचा असेल तर तुम्ही यूज करू शकता. आणि स्वतःला मेकअप आलाच पाहिजे, कारण मी ही एक मेकअप आर्टिस्ट आहेच, तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते. कारण की आपल्याला स्वतःला आलंच पाहिजे मेकअप. काही झालं तरी आलंच पाहिजे मेकअप स्वतःला. कारण की आपण फंक्शनमध्ये, जेव्हा फंक्शन, लग्न वगैरे असतं तेव्हा शोधत असतो मेकअप आर्टिस्ट, आणि आपल्याला कधी कधी नाही परवडत त्यांचे चार्जेस वगैरे. हां, त्यांच्या मेहनतीनुसार ते घेतात, नाही असं नाही, घेतात. मेहनत असते, प्रोडक्ट्ससुद्धा खूप कॉस्टली असतात. तर नाही, काही काहींना नाही जमत, तर मग लो बजेटमध्ये मेकअपचे प्रोडक्ट आणून आपण कसं स्वतः करणार रेडी स्वतःला, ते आपण आता आज बघूया. मी तुम्हाला डिटेल सांगेन. सो स्टार्ट करूया. फर्स्ट मी घेतलं आहे टोनर. आता हा टोनर कशाचा? ॲस्ट्रिजंट, जो आपण सलूनमध्ये वॅक्स केल्यावर जो लावतो, वॅक्स केल्यानंतर, तो हा टोनर आहे ॲस्ट्रिजंट. त्याच्यामध्ये वॉटर आणि एस्ट्रिजंट असं मिक्स करून हा टोनर बनवलेला आहे. सो हा मी फेसवर अप्लाय करते. तुमच्याकडे टोनर नसेल तरी सुद्धा चालेल, आणि तुम्ही जसं मी सांगितलं तुम्हाला तसं टोनर तुम्ही यूज करू शकता. एस्ट्रिजंट किंवा तुम्ही रोज वॉटर सुद्धा ॲज अ टोनर म्हणून यूज करू शकता. आता मी टोनर लावलं आहे. आता हा आहे सेटाफिलचा मॉइश्चरायझर. सो हा ड्राय स्किन, सेन्सिटिव्ह स्किनसाठी आहे. खूप छान मॉइश्चरायझर आहे हा. म्हणजे सेन्सिटिव्हसाठी जास्त यूज होतो, पण तुम्ही वापरू शकता. ऑल स्किनसाठी आहे तसं, हायड्रेटिंग आहे. सो मी मॉइश्चरायझर अप्लाय करते. आणि विंटर सीझन आहे तर मॉइश्चरायझर लावलंच पाहिजे. मी नॉर्मलच लँग्वेजने बोलते. बघू शकता तुम्ही, मॉइश्चरायझर गरजेचं आहे. विंटरमध्ये तर आहेच. वेगवेगळ्या ब्रँडचे मॉइश्चरायझर सुद्धा आहेत, तुम्ही लावू शकता. आता थोडा वेळ, 1 सेकंद 2 सेकंद तुम्ही थांबा. डायरेक्ट अप्लाय नाही करायचा. तोपर्यंत मी तुम्हाला आणखीन एक मॉइश्चरायझर दाखवते. हा फ्लिकाचा सिल्क टच. हा खूप छान आहे. मॉइश्चरायझर विथ प्रायमर आहे. म्हणजे प्रायमर न लावता हा एकच मॉइश्चरायझर लावलं तरी चालेल टोनर नंतर. ओके, हा फ्लिकाचा मॉइश्चरायझर. सो चाललंय वेळ. आता मी लावते प्रायमर. फर्स्ट झाला टोनर, टोनर नंतर मॉइश्चरायझर, नंतर प्रायमर. आता हा आहे रिकोडचा प्रायमर. सो रिकोडचा प्रायमर मी यूज करते. आता प्रायमर कशासाठी लावायचा? ओपन पोर्स असतात आपले इथे, फोरहेडवर, चीकवर,
नोजवर पण असतात काहीकांच्या, तिथून ऑइल येतं बरोबर. आणि ऑइल आलं की मेकअप केकी होतो. माझ्या इथे थोडे थोडे एकदम नॉर्मल पोल्स आहेत, सो मी इथे ते लावते. प्रायमर गरजेचं आहे, मेकअप केकी पॅची नको व्हायला. त्यासाठी मेकअप जिथून निघतो मेकअप तिथे लावायचा. तुम्हाला एक अंदाज आलाच असेल, म्हणजे स्माइल लाईन जास्त येतात मला. सो मी हा प्रायमर लावले. जास्त चोळायचं नाही, जसं आहे तसं लावायचं. तर 1 मिनिट झालंय. आता आपण सुप्रा पॅलेट मधलं नाही, सेपरेटच असते चायनीज शेड. माझी खूप संपलेली आहे, की मी खूप यूज करते ही शेड. माझ्या आता डार्क सर्कल कमी आहेत, ओके, दिसतात तुम्हाला, म्हणजे एकदम डार्क नाही आहेत. सो ही चायनीज शेड मला जाते. तर ही चायनीज शेड मी अप्लाय करणार. सहसा मी बोटानेच करते, तुम्ही ब्रशने करू शकता. हे असं फक्त डॅब डॅब करायचं आहे डोळ्याच्या खाली, ओके. बघू शकता तुम्ही. माझ्या डोळ्याच्या खालीच थोडंसं आहे, नाकाच्या इथे काही पण जास्त ब्लॅक, माझ्या एवढं नाही आहे. आणि इथे थोडं थोडं बोटानेच लावते मी, बोटानेच मला बरं वाटतंय लावायला. सो तुम्ही कन्सिलर आधी फिल करून घ्या. जिथे तुमचे पिंपल्स आहेत, डार्क सर्कल आहेत आणि पिगमेंटेशन आहे, जर खूप हेवी असेल डार्क सर्कल पिगमेंटेशन, इथे काहीकांच्या असतात चिकवर, डार्क असेल तर ते ऑरेंज करेक्टर लावा, ओके. आता माझ्या कमी आहे, माझ्या डार्क सर्कल कमी आहेत आणि पिंपल्स नाही आहेत समजा, पण डार्क सर्कल कमी आहेत, त्याच्यामुळे मी ती चायनीज शेड लावली आहे. प्रत्येकालाच ही चायनीज शेड जाणार नाही आहे. काही जणी पूर्ण फेसला लावतात चायनीज शेड, तर तसं नका करू, कारण की मग आपला फेस ना येलो दिसतो, फाउंडेशन नंतर येलो पडतो, असं येलोइश दिसतो. त्याच्यामुळे चायनीज शेड फक्त जिथे असतील, जिथे उपयोगी आहे, डार्क सर्कल पिगमेंटेशन एकदम लाईटली असेल तर हा चायनीज शेड लक्षात ठेवा. सो मी आता चायनीज शेड लावली आहे. आता मी काय करायला पाहिजे, मी फाउंडेशन सहसा नाही लावत. कुठेही काय पार्टी असेल, काही असेल, नॉर्मल असेल ना, तर मी फाउंडेशन अप्लाय न करता डायरेक्ट मी डर्माचा हा कन्सिलर हा आहे D51. हा तुम्ही गरमीमध्ये हा बेस्ट आहे. गरमीमध्ये हा तुम्ही यूज करू शकता. याची छोटी पण बॉटल मिळते आणि ही मीडियम आहे, याच्यापेक्षा मोठी पण असते, तुम्ही छोटी पण यूज करू शकता. सुप्राचं पण आहे, सुप्रा ते तुम्ही थंडीमध्ये सुप्राचं यूज करू शकता. हे गरमीमध्ये थंडीमध्ये ऑल सीझनला चालतं. मी हेच वापरते. ॲक्च्युली हा वापरून मीच संपवला आहे. माझ्याच फेसवर जास्त लागला. तर फाउंडेशन यूज न करता डायरेक्ट हा फाउंडेशन ब्रश आहे, PSA 006. एकदम लाईट लावायचं, डार्क पण नाही लावायचा. आणि यामध्ये पण शेड आहेत आपल्या फेसनुसार. आता हा फेअर स्किनसाठी आहे, हा मला बरोबर जातोय. आता सो मानेला लावायला विसरू नका. तर तुम्ही बघू शकता, मी डर्माचा कन्सिलर यूज केलं आहे पूर्ण फेसवर, ओके. आपला डर्माचा कन्सिलर लावून झालं आहे. आणि आता आपण लावणार आहोत ब्लश. तर ब्लश कसे 2-3 प्रकारचे असतात, लिक्विड ब्लश, क्रीम ब्लश. सो हा
क्रीम ब्लश आहे. हा आहे लवर्थचा क्रीम ब्लश. पिंक टोन आहे हा. आणि हा दुसरा एक आहे लवर्थचाच कोरल टोन डस्की स्किनसाठी. म्हणजे हा कॉम्बो तुम्हाला मिळून जाईल नायकावरती किंवा फ्लिपकार्टवरती मिळून जाईल. हा तुम्हाला जर हवा असेल ना तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला लिंक पाठवेन. तर हा आहे क्रीम ब्लश. हा माझ्या टोनचा आहे. डस्की स्किनसाठी कधी पण कोरल ऑरेंज टाईप असतो ना तो यूज होतो. आणि फेअर स्किनसाठी पिंक आणि ऑरेंज पण होतो, पण जास्त करून पिंक वगैरे ते जातात. तर हे स्माइल करायची आणि हे बघू शकता. सो नोजला थोडंसं लाईटच केलं मी, जास्त हेवी नाही केले. हा तुम्ही यूज करू शकता. नॉर्मल फंक्शनसाठी मी सांगते, त्याच्यामुळे मी सगळं लाईटच केलं, डार्क नाही केले. आणखीन एक गोष्ट, आयबॉल स्टार्ट जिथून होतो, जो आयबॉलचा एरिया आहे हा मीडियम, हे तुम्ही मेजर घेऊ शकता. काही काय करतात इथून डायरेक्ट ब्लश लावतात, इथून पूर्ण इथून. तसं नाही करायचं आहे. आयबॉलच्या बरोबर खाली इथून इथपर्यंत या जागेवरती ब्लश लावायचं आहे. ओके, इथून आयबॉलच्या खाली बरोबर इथून मेजर घ्यायचा. आणि कॉन्टोर जेव्हा आपण करतो तेव्हा लॅश एंड कुठं होतो आपला, हा इथे. आयबॉल थोडा पुढे येणार इथे आणि लॅश एंड इथे, कळलं? आयबॉल इथे येणार इथून आणि लॅश एंड ही लॅश एंड इथे. सो इथून असं घ्यायचं. पाऊट वगैरे करतात, पाऊट करून करतात, तसं नाही करायचं आहे. पाऊट करून कधीच करायचं नाही कॉन्टोर. लॅश एंडवर ना आपलं हेअरलाईन आहे, तिथून जो आपला माउथचा आहे, माउथचं कॉर्नर आहे, त्याला बरोबर असं होईल मेजर घेऊन तसं घ्यायचं आहे. पाऊट केलं तर खाली जाणार, म्हणजे हे असं उतरतं होणार. आता मी ऑलरेडी चीक माझे चब्बी नाही आहेत, सो मी जर असं केला पाऊट करून तर ते आणखीन असं चपटं. आय लॅशेस एंड तिथून तुम्ही कॉन्टोर करू शकता, इथून असं लॅश एंड. म्हणजे आता मी तुम्हाला ब्रशने दाखवते. आता ही मेजर घेऊन इथे बरोबर हे लॅश एंड. ओके, इथे पुढे नाही यायचं, इथून इथपर्यंत लॅश एंड इथपर्यंत. इथून असं आपल्याला कॉन्टोर करायचं आहे. आणि कॉन्टोर करताना ना आपण सो खाली आणायचा नाही, तो ब्रश वरती गेला पाहिजे. कॉन्टोर करताना ब्रश वरती गेला पाहिजे, असं असं. ओके, असं वरती गेला पाहिजे. आणि इथेही कॉन्टोर करायचं. इथे जेव्हा आपण कॉन्टोर करतो तेव्हा तेही आपण असं करायचं, एकदम असं थोडं थोडं खाली आणि असं लाईनला असं असं करायचं, असं ब्रश फिरवायचं आहे. आणि फोरहेड माझा मोठा आहे, सो मला फोरहेडला कॉन्टोर लागतो. फोरहेड ज्यांचा मोठा असेल त्यांनी कॉन्टोर करायचं आहे इथे हेअरलाईनच्या इथे, म्हणजे जेणेकरून हा फोरहेड कमी वाटेल. नोज असेल, नोज कटिंग असेल तर कॉन्टोर घेऊन नोजला असं. आणि जर स्ट्रेट असेल तर थोडंसं इथे ते केलं तरी चालेल. ठीक आहे, ते मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर सांगेन. थोडंसं आत्ता सांगितलं तर आता मग नंतर लूज पावडर. हा कॉम्पॅक्ट लूज पावडरही लावू शकता तुम्ही. आणि हा कॉम्पॅक्ट कलर इन्सेन्सचा आहे, हा मी लावते. लूज पावडर नाही मी लावत. म्हणजे नॉर्मल फंक्शनसाठी तुम्हाला मी सांगितलं, नॉर्मल फंक्शनसाठी बाहेर जायचं असेल, आपल्याला रेडी व्हायचं असेल स्वतःहून 10 मिनिटात, किंवा लग्न झालेल्या असतात काही, त्यांनाही रेडी व्हायचं असतं, काय पूजा आहे, फंक्शन आहे, कुठे जायचं आहे, किंवा लग्न झाल्यावर जातात फिरायला, तर तिथेही मेकअप तुम्ही स्वतःचं स्वतः करू शकता. नवीन नवऱ्यांना तर बेस्ट आहे.
फास्ट मेकअप. सो मी आता करते ॲब्रोफिल. आता ॲब्रोफिल हा आहे PSCचा मड ओक 06 ब्राऊन आहे, ब्राऊन शेड. कधी पण ॲब्रो फिल करताना कधी पण हीच शेड वापरायची, ब्राऊन, डार्क ब्राऊन. कधीही ब्लॅक घ्यायची नाही, ती नॅचरल वाटत नाही. सो मग ॲब्रो फिल नॉर्मलच करते मी, सहसा जास्त करत नाही, कारण की ऑलरेडी आहेत तसे डार्क. तुमचे लाईट असतील तर तुम्ही करू शकता. एवढीच करते मी, जास्त एकदम हेवी नाही करायचे, ते एकदम नाही छान दिसत. नॉर्मल नॅचरल ॲब्रोफिल करून झालं. सो आता आपण आय शॅडो करूया. आता हा आहे कार्निवलचा पॅलेट. तुम्ही कोणताही पॅलेट यूज करू शकता, नॉर्मली पण लोकल ब्रँडचे पण असतात, कोणताही करू शकता यूज. आता सपोज मला आता जायचं आहे पार्टीला किंवा बेबी शॉवरला, नॉर्मल कुठे एकदम नॉर्मल असं जायचं आहे. सो मग मी यातलं पिंक टाईप लाईट हा किंवा ब्राऊन, ओके. सो मी आता पिंक करते, लाईट नॉर्मलच करते मी, फक्त ब्रशने जस्ट. जास्त मी काही हेवी केलेलं नाही आहे, बघू शकता तुम्ही. एकदम लाईट ठेवले, जास्त म्हणजे केलंच नाही मी. आता यातलंच पिगमेंट कोणताही जो सूट होईल त्याच्यावरती. हा आता मला ब्राऊनवाला घेते मी, जस्ट बोटाने डॅब डॅब. ओके, बघू शकता तुम्ही. खूप लाईट लावली मी, जास्त लाईट नाही लावली. ॲक्च्युली मोबाईल मी ठेवले खाली, त्याच्यामुळे मला सारखं वाकायला लागतं. बघू शकता तुम्ही, नॉर्मलच ठेवले. आता मी लावते लायनर, लिक्विड मॅरिजोकचा लिक्विड लायनर आहे, ब्ल्यूवाला. हा मला ॲक्च्युली ब्ल्यू शेड खूप आवडते ब्लॅकपेक्षा. सो हा लायनर मी विंग लायनर नाही करत आहे, मी नॉर्मलच करते. बघू शकता तुम्ही, एकदम लाईटली लायनर लावते. मस्करा हवा असेल तर मस्कराही लावू शकता, मी नाही लावत मस्करा. आणि काजळही लावू शकता. ॲक्च्युली मला काजळ सूट नाही होते, तुम्हाला जर होत असेल तर तुम्ही लावू शकता काजळ. ओके, झालं. आणि आता मी टिकली. आणि आता एंडला झाले माझं लिपस्टिक. सो मी आता बाहेर असं जाताना मला सहसा न्यूड लिपस्टिक आवडते. आता ही आहे फ्लिकाची लिपस्टिक ब्राऊन शेड न्यूडमध्ये आहे. खूप लाईट लावली आहे मी लिपस्टिक, बघू शकता तुम्ही न्यूडमध्ये. सो मी आता रेडी झाली आहे. आता लास्ट राहिले माय फेवरेट सुरोस्कीचा आहे स्किन मिस्ट हायड्रेट ग्लो प्रेप सेट. स्किन जर ड्राय पडत असेल, मेकअप केल्यावर स्किन ड्राय पडते, माझी तर पडते. सो मला हा लागतोच. मेकअप झाल्यानंतर मी हा 100% मारतेच. खूप छान आहे आणि स्मेल पण खूप छान आहे. सो हा तुम्ही परचेस करा, खरंच परचेस करा, खूप छान आहे. आणि विंटरमध्ये तर एकदम बेस्ट आहे. तर हा मी बघू शकता तुम्ही,
हा जो स्प्रे आहे ना सुरोस्कीचा स्किन मिस्ट, तर हा तुम्ही मेकअपच्या आधीही करू शकता. जो मी आता टोनर वापरला एस्ट्रेजंट, याच्या बदली हा पण तुम्ही वापरू शकता. म्हणजे विंटरमध्ये आपली स्किन खूप ड्राय होते, काहीकांची फोरहेडला होते ना, ते झोनला होते, काहीकांची इथे होते ड्राय मेकअप केल्यावर, असं ड्रायनेस येतो त्याच्यामध्ये. असं मग ते ड्रायनेस आलं की तिकडे असं केकी होतो, ड्रायनेस येते, पॅची होतो, आपलं मेकअप असं ड्राय वाटतो, सुका सुका वाटतो ना. मारला की हायड्रेट राहतो चेहरा, म्हणजे असं जास्त ऑइली नाही, असं हायड्रेट होतो, आतून ग्लो येतो, असं होतं. तर हा स्प्रे त्यासाठी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. ही ॲक्च्युली माझी तिसरी बॉटल आहे, खरं सांगते, ही माझी तिसरी बॉटल आहे. स्मेल पण खूप छान येतोय आणि खूप छान आहे, तुम्ही ट्राय करून बघा. मला जसं बोलता येते तसं मी बोलते, त्याच्यामुळे तुम्ही त्यावर वेगळी कमेंट करू नका. असं सांगते कसं करायचं, काय करायचं. तर त्यामुळे तुम्ही मला प्लीज सपोर्ट करा, वेगळी अशी कमेंट करू नका. तर स्प्रे मारून झाला आहे आणि स्प्रे ड्राय झाला आहे आणि तुम्ही बघू शकता ऑलरेडी स्प्रेनेच किती ग्लो आला आहे, बघू शकता. आणि मेकअपही बघू शकता तुम्ही, आहे ना नॅचरल मेकअप. काजळ मला नाही होते, त्याच्यामुळे मी नाही लावलं आहे काजळ, तुम्ही लावू शकता. तर हा आहे होजोचा हायलायटर, त्याच्यामध्ये व्हाईट एक येतो आणि हा रोज गोल्ड. तर हा रोज गोल्ड सगळ्यांना जातो, सगळ्या स्किनवर. तर हे असं. आणि हायलायटर कधी पण लावलं ना, घेतलं ब्रशवर की डायरेक्ट अप्लाय नाही करायचा. हायलायटर पहिला हातावरती मर्ज करायचा आणि त्याच्यानंतर आपलं चीक बोन आहे ना, त्यावरती अप्लाय करायचा. राऊंड राऊंड मध्ये. नोजला आता हायलायटरचं सांगते मी. हायलायटर कुठे आणि कसा यूज करायचा. ज्या फेसचा फोरहेड मोठा आहे, आता माझा फोरहेड मोठा आहे, ठीक आहे, तर मी हायलायटर इथे अप्लाय नाही करणार, फोरहेडवर नाही करणार. मी कुठे करेन, मी अप्लाय करेन आयब्रोच्या वरती. तोच जर माझा फोरहेड छोटा असता तर मी इथे केलं असतं अप्लाय. का, फोरहेड आपला आपण छोटा असल्यावर इथे अप्लाय का करतो हायलायटर इथे अप्लाय केला फोरहेड छोटा असल्यावर, तर तो फोरहेड मोठा वाटतो हायलायटर म्हणून. चिंचा खाली, लिप्सच्या वरती, नोजला टिप्सला केला, झालं डन. आणि नंतर लास्टला आपण असंही ठेवू शकता, वेळ आपल्याकडे नसतो त्याच्यामुळे तुम्ही हे पुन्हाही मारू शकता. ओके ना, आणि नसेल मारायचा तर आपण PSCचा सेटिंग स्प्रे मारू शकतो. PSC परत मेकअप फॉरएव्हर खूप सारे आहेत, सो ते मारू शकतो आपण. तर तुम्ही बघू शकता आता हा मेकअप डन झालेला आहे. हायलायटर मी अप्लाय केलंय. आपणही मेकअप करू शकतो. ओके, आपणही स्वतःला अपडेट ठेवलं पाहिजे आणि आपण स्वतःचा मेकअप स्वतः करू शकतो. स्वतः शिका मेकअप आणि स्वतः करा. ठीक आहे. आणि माझ्या व्हिडिओला लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा मला. तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही मला नक्की सपोर्ट करा. थँक्यू. बाय.